तुमच्या मागे धावत होती ना हो मगाशी. अगं ये शिरप्या, माझा शिरप्या. अगं हो माझा पोरगा शिरप्या. अगं बघ बघ कसा राजवानी दिसतोय बघ माझा गबरू. आय तुझा तर जबाबच नाही बघ. लय पळवल्या दोघीने आम्हाला, पण तू लय हुशारीने ह्या दोघींना इथं आणलंस आणि माझ्या हवाली केलंस. सरकार लय खुश होतील बघ. वैर माझ्या लेकरा. अगे पोरी, आपल्या पोराला असं कुत्र्यागत धावताना बघून कुठल्या आईला बरं वाटेल. अगं म्हणून मी जरा आपल्या पोराची मदत केली. ये शिरप्या, हा घे रे दोघींना ताब्यात. मुकाट्यानं बाहेर चल माझ्या बरोबर. जा नाही तर इथं गळा कापेन. कळवायला हवं. चला या व्यवहाराच्या निमित्तानं तुमची ओळख तर झाली. एक सांगू का भागवत साहेब, आम्ही तर असं म्हणतो का या निमित्तानं आम्हाला साताऱ्यामध्ये एक हक्काचं घर मिळालं. हो एक मिनिट. काय रे सरकार, चंद्री घावली. काय होय सरकार. काय सांगतोस? तेव्हापासून फोन लावतो तुम्हाला सरकार, पण फोनच लागत नव्हता तुमचा. ते सोड, तू कुठं आता? ते आमच्याकडेच आहे सरकार. तिच्यावर कोणी बाई पण आहे, पण तुम्ही काय बी काळजी करू नका. समजा बघून घेतो. ऐके बघ, आज जर कोणी आडवा आलं तर सरळ कापून काढ. पोरगीने सट्टा कामा नाही त्यांना ठेव. नाही जाणार सरकार. तिला घेऊन वाड्यावर पोच, आम्ही निघतोच. होय सरकार. चाल मुकाट्याना. लक्ष ठेव विचार. चले सोपाने निघायला पाहिजे आपल्याला. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असा काही नाही. ते पण इतक्या घाईनं निघताय, सगळं ठीक आहे ना? नाही, ते जरा गावाकडे एक मोठी अडचण आहे, आम्हाला लगुलग निघायला पाहिजे. चला येतो आम्ही. लेखाताई येईपर्यंत थांबा ना, मग ती तुमचं चित्र पण काढेल. नाही पोरा, आता येळ नाही. आम्ही पुण्यांदा येऊ तवा. चल 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 येतो. बाबा, यांच्या सोबत माझा फोटो काढा ना, मग मी लेखाताईला दाखवीन आणि मग लेखाताई त्यांचं चित्र काढेल. बरं ये. या 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 घ्या, लवकर घ्या जरा. ओके येतो भागवत. चले ठीक आहे, बघा मी आलो सोडून काका ना. सोडा. हे परशा लप, पोलीस आलेत. ले चंद्रे, खबरदार खबरदार, जर का तोंड उघडशील तर तेव्हा आज बुलेट आहे ना, जर ताईचा गळाच कापून टाकेल. समजलं का? नमस्कार साहेब. आज इकडे कसं काय वाट चुकलात? नाही, वाट नाही चुकलो.
तुम्ही कोण? मी शिरप्या. आणि मी याची आई. होय. आणि ही कोण? ही माझ्या सख्या बहिणीची लेक आहे. अहो सुट्टी होती 2 दिवस, घरी राहायला आली होती. आता माझं येवलं तिला नेऊन सोडते. काय बघताय साहेब? काय नाही, चला मी तुम्हाला सोडतो. कुठे जायचंय? नका नका. अहो तुम्हा कशा पाहिजे रास? त्या त्रास कसला? नको साहेब, मी घेऊन जातो हिला. वय वय. तुम्ही या. शिरपा, या पोरेला घेऊन चल, निघ लवकर वाड्यावर. आणि तू? अरे मी बी हाय तुझ्या सांगती. आधी या बुलेटचं काय करतोस बघ. हे परश्या, त्या बुलेट घेऊन दवाखान्यावर जा आणि सरळ वाड्यावर भेट. जा. वय. ती बाय पळाली, काय करायचं? अरे जाऊ दे तिला. या बाईची आपल्याला गरज नव्हती. तुझ्या सरकारला फक्त हीच पोरगी पाहिजे होती नव. मग ते पण खरंच आहे, पण आता ह्याचं काय करायचं? मरू दे त्याला. चल लवकर. चल चल चल. चल. अरे फिरत्या, अरे भरा 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 पावलं टाका. तिघात आधी तेल कमी आहे. दिवा जर गेला तर मला अंधारात काय बी दिसायचं नाही. सांगतो
नाही, लागत नाहीये तिचा. रेंज नसेल, परत ट्राय कर. मगापासून ट्रायच करतो ना, आणखी किती वेळा करू? आणि रेंज मिळत नसेल तर वाटेत थांबून कुठल्या तरी बूथवरून फोन करायचा ना. एवढं पण कळत नाही म्हणाली. अरे तू पॅनिक का होतोयस? तिला लेखाच्या घरच्यांनी आग्रह करून थांबवून घेतला असणार, किंवा परत येताना गाडीचा एखादा बारीकसा प्रॉब्लेम झाला असेल. आपल्याला इथे बसून तिथे नेमकं काय घडलं ते कळणार कसं? पण जे काही झालं ते आपल्याला कळवायला नको काय तिने? आपण वाट बघत बसतो इथे, तर केवढं टेन्शन आलं इथं आपल्याला. हे बघ शैलेंद्र, काही प्रॉब्लेम नक्की झाला नसेल, येतील अरे त्या. साहिल, बाबा आई कधी येणार? येईल हो बाळा, येईल लवकरच. मला आई पाहिजे. अरे येईल ना ती. आपण एक काम करूयात, तू थोडा वेळ झोप. आई आली ना की मी लगेच उठवेन तू. नाही, मला आता आई पाहिजे. आई कुठे? मग साहिल, नाहीतर आपण असं करूयात का, तू माझ्या मांडीवर थोडा वेळ झोप, मी तुला थोपटून थोपटून झोपवतो, आणि आई आली की लगेच उठवतो. नाही, मला आई पाहिजे आत्ताच्या आत्ता. साहिल, बाळा ऐक माझं, असा हट्ट नाही करायचा. हा, तू जाऊन झोप बघू जा. मावशी तुमचंच ऐकेल. हा मला असं रडायचं नाही. हे बघ, तू जर असं रडत राहिला आणि तेवढ्यात जर आई आली तर तिला वाईट वाटेल की नाही? वाटेल ना. तू शहाणा मुलगा आहेस की नाही? आहेस ना, ब्रेव आहेस ना. मग तू सांग, ब्रेव मुलं असं रडतात का? नाही ना. आई कुठे गेली? आई तुला खाऊ आणायला गेली. छान छान खाऊ. आता येईल बघ 5-10 मिनिटात. खरंच? हो, अगदी खरं. हे बघ, आता आई येईपर्यंत मी तुला छानशी गोष्ट सांगते, आणि आई आली की मग आपण तो खाऊ घेऊन बाबांना द्यायला इथे येऊ. आता जाऊ. आता आराम करायचा. चला 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 चला, रडायचं नाही आता. अशी तात्पुरती तरी समजूत पटली, नाहीतर कठीण होतं का? मनाली कधी येणार कोणास ठाऊक. अरे पळून जायचा प्रयत्न केला तर ध्यान राख, माझ्याशी गाठ आहे. चल चल म्हणतो ना. मी तुमच्या सोबत येते, पण माझ्या बाईसाहेबांनी नका पकडू. तुझ्या बाईसाहेबाला पकडून काय लोणचं घालायचंय काय? तिच्याशी काय बी घेणं देणं नाही आमचं. आमच्या सरकारला फक्त तू हवेस. तू नाही मिळालीस ना तर सरकार चामडं सोडतील आमचं. अरे ये शिरपा, ह्या कंदिलाचं काहीतरी कर बघू. अरे ह्यो मेला जातोय का राहतोय काय कळना मला. अरे ये काळो केवढा, डोळ्यात बोट घातलं तर पुढं दिसत नाही. अरे काहीतरी कर ह्याचं, बघ ह्याचं. आणि यो येसला की मी एकदम आधे झालेच बघ. अरे काहीतरी कर म्हणते ना. अरे कंदील पण आताच बिघडायचं होता. बघ बघ, गेलंच तू. आणि इकडे गेला. पकड याला 1 मिनिट. हा मी धरते, तू कर काहीतरी. हा कुठं ग पडतीस? हा अरे झालं की नाही शिरपा, लवकर आवर की.
अरे ये जलाच तो कंदील. ए वळवळू नको. लाव लवकर. अगं बाया, बाया, बाया. अरे, पोरगी पळाली. अरे, बघ. धर, धर, धर. ए चंद्र थांब म्हणतो ना. ए तू पडशील. अरे मला काय दिसतं? ए चंद्र मग मी पडणार कुठंतरी. अगं ती पळाली तिला पहिलं बघूया. ए चंद्र थांब. अरे तू पडशील बघ. सांभाळून. ए चंद्र सरकार तर आपलं तांबडं सोलतील बघ. ए चंद्र थांब म्हणतोय ना. यार तू सांभाळ ग. ए चंद्र चंद्र थांब म्हणतोय ना. ए चंद्र थांब. ए चंद्र. मॅडम. हो मॅडम. पाणी. हां हो आणतो. हा एक मिनिट. रेखा रेखा घ्या. मॅडम कोण तुम्ही आणि एवढ्या रात्रीचं ह्या रस्त्यावरती एकट्याच कशा काय आलं? काही प्रॉब्लेम झालाय का? काही माणसं मागे लागली होती आमच्या. माणसं? कुठे जायचं? कुठे आहे तुम्हाला? काय दिसत ना बी पुढचं. महिला कुठे गेली? अरे मुर्दा बसला या कंदिलाचा. तळपड झालं. अरे हे आत्ताच विजायला पाहिजे होता होय रे. काय शिव्या देऊन काय होणार नाही. शोध आले तिला. अरे काहीतरी कर कंदिलाचं लवकर कर. करते ना. अरे कुठे गेली पोरगी? एक तर मला काय दिसत नाही तर. शोध तिला आधी. हा मला शोधायला सांग. आणि तू काय करतोस? तू पण शोध की. अरे या काळोखात डोळ्यात बोड घातलं तरी पुढचं दिसत नाही. तू शोध. काही सापडलं नाही हा तर सरकार आपली वरात काढतील. होय तर. काय बी झालं तर आज या हातात गेली नाही पाहिजे. सातारा. सातारा? ठीक आहे मी सोडतो तुम्हाला. मी सोडतो ना तुम्हाला. नाही अहो मॅडम घाबरू नका तुम्ही. आणि एवढ्या रात्री ह्या रस्त्यावर तुम्ही एकट्या राहणार ते धोक्याचं नाही का? मी आहे ना. मी सोडतो तुम्हाला. तुम्ही अगदी निर्धास्त चला. या. अरे या काळोखात हत्ती बी दिसायचं नाही. तिथे ही पोरगी कुठे दिसायची? अरे काहीतरी झालं की नाही तुझं? अगं किती पडतेस? गप जरा बघतोय ना आम्ही. लवकर काय. ती कुठेतरी लांब पळून जाईल.
अरे पेटला का नाही किती वेळ पेटवतोय कुणाला माहिती. अरे सोंडऱ्या त्या बैलगाडी चालवायलायस काय पळू की. सरकार काय बोलते ते कळ ना का हा. अरे वेग वाढीव ना, वाढीव वाढीव. हा असं, हा असं जम्बो जेट वणी जाऊ दे आता. सरकारचा पायलट शाबला पाहिजेस तू. हा एक कमी करू नको आता. पेटला पेटला मोडद्या. हे आधी नाही का करता येत होतं तुला. अगं मगाचपासून धडपडतोयस ना वा. हा धडपडतोय. पण कंदील पेटत नाही त्याला मी काय करणार. तू काय दिसतंय मग तुझं काय दिसतंय का बघ. अरे ती पोरगी चल चल लवकर पळ. या या उठा. किती थकलाय तुम्ही. या तुला बाजू. कुठे गेली रे. अरे कुठे तुला दिसते का. अरे थांब ना. कुठेतरी. अरे एक तर अंतरात दिसत. अरे थांब. गेली कुठे. अरे हो हो दिसते का कुठे. त्याला इकडेच पाळली कुठेतरी. अरे इथं तर नाही ना. हा तिकडे बघ तिकडे बघ. अरे कुठं पळाली कुणाला माहिती. तिकडे पळाली असेल. लवकर बघूया, चल. लवकर शोधायला पाहिजे. चल अरे दम खा. कुठं दिसती का बघ. सरकार नाही सोडणार आपल्याला आता. हा तुला आणि मला थोडीशी असतील आता. हा, दिसते का बघ रे बाळा. कुठं आपली काय तू बघ धडकत नाही. चल पळ पळ लवकर पळ 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 लवकर. सोडणार नाही आपल्याला आता. अरे अरे कुठे पळाली बा. मायला एक कोण आहे रे. शिरके अरे काय झालं तुम्ही इथं. चंद्र कुठं आहे. चंद्री कुठं आहे. ए अरे कान फुटले का. सरकार काय बोलते ते ऐकू येत नाही का. कुठं आहे चंद्री. काय चंद्री पळाली सरकार. चंद्री पळाली. पळाली. आईला तुम्ही दोघं असून बी तिला धरता नाही आलं होय रे. अशी कशी पळाली रे. येताना मध्येच कंदील विजला आणि त्या गडबडीत ती धक्का मारून पळून गेली सरकार.
मॅडम अहो घाबरू नका तुम्ही. मी आधी तुम्हाला तुमच्या घरी सोडेन आणि मगच मी माझ्या घरी जाईन. मीही बायका मुलं असलेला माणूस आहे मॅडम, आणि माझ्याबद्दल काही शंका असेल ना तर ती मनातून काढून टाका. तुम्ही अगदी निर्धास्त राहा मॅडम. अरे हे पोरी, गाडीचा समोर कशाला धावते? मारायचंय का तुला? लेखा, लेखा, कशी आहेस तू? चला बसा या. पळीव पळीव गाडी. तुला 10 सांगायला लागतंय होय रे? पळीव ना. जीव दे शिरप्या, गाडीच्या आडू येऊन मार. एक पोरगी सांभाळता नाही आली एवढीशी. मी फौज बाळून ठेवल्याच्या माईला. झोपला का साई? हो, खूप रडला बिचारा, पण झोपला एकटाच. मनालीचा काहीच पत्ता नाही अजून. कुठल्या परिस्थितीत असेल कोणास ठाऊक. आणखी किती वेळ थांबायचं आपण? मलाही आता टेन्शन यायला लागले. हो, खूपच वेळ झालाय. खरं तर एवढा वेळ लागायला नको होता त्यांना. मला वाटतं आता पुरेसं थांबलो आपण. आता पोलिसात कळवायला हवं. निदान ते तपास तरी सुरू करतील. खरं तरी आधीच कळवायला हवं होतं, पण ताई तू म्हणालीस म्हणून थांबलो आतापर्यंत.
पण पोलीस ही अशी मिसिंगची केस लगेच हातात नाही ना घेणार. म्हणजे काही तास थांबावंच लागेल आपल्याला. पुरेसा वेळ थांबलोय ना ताई आपण, आणखी थांबण्यात काय अर्थ आहे? पण सकाळ व्हायला अजून 1-2 तासच बाकी आहेत. मला वाटतं आपण किमान तेवढा वेळ तरी वाट बघूया. अगं पण शैलेंद्र, आत्ता पोलिसांकडे गेलो तरी तेही आपल्याला हेच सांगतील की सकाळ होईपर्यंत वाट बघा. ठीक आहे, तू म्हणतेस तर थांबूयात. पण मला अजूनही असं वाटतं की आपण त्यांना शोधायला खूप उशीर करतोय. आता कुठल्या बाजूला जायचं, ह्या का ह्या? ते साताऱ्याला जायचं जरा रस्ता सांगता का? सातारा ना बघ. तोच रोड एकदम सरळ जायचं. थँक्यू. सोपाने गाडीत मागं कोण होतं का रे? नाही बा, माझं ध्यान नाही येत. अरे शिरप्या, जी सर का? बघितलंस का गाडीत मागं कोण होतं? मी पण नाही बघितलं. वाटलं का गाडीत मागं कोणतरी असेल? चल. ताई आता वाट बघण्यात काहीच अर्थ नाही, आपल्याला निघायला हवं. सॉरी शैलेंद्र, चूक माझी आहे. आपण खरं तर मघाशीच पोलिसांकडे जायला हवं होतं. चला पण मनाली,
पाटील, तुम्ही इकडे काय करताय? आणि मी कुठे? हॉस्पिटलमध्ये सर. हॉस्पिटल? नाही साहेब, सावकाश. अहो साहेब, तुमच्या डोक्यावरती कोणीतरी जोरदार प्रहार केला आणि बेशुद्ध अवस्थेतच तुम्हाला इथे आणलं सर. सर, कसं वाटतंय तुम्हाला? ओके, वाईट. पण सर, काय झालं नेमकं? ती म्हातारी, तो मुलगा. म्हातारी? कोण म्हातारी? नाही सर, सावकाश. म्हणजे तुम्ही ताण घेऊ नका, आराम करा. पण काय झालं नेमकं आठवतंय सर तुम्हाला? तुम्ही कोण? मी शिरप्या. आणि मी याची आई. होय. आणि हे कोण? ही माझ्या सख्या बहिणीची लेक आहे. सुट्टी होती 2 दिवस, घरी राहायला आली होती. आता माझं येऊ तिला नेऊन सोडते. 2 मिनिटं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी तिथेच चुकलो. म्हातारी कुठली? थेरडी होती, थेरडी. साली 1 नंबरची नाटकी बाई. पाटील, शोधा तिला. ती आणि तिचा मुलगा, या दोघांचे चेहरे तर मी कधीच विसरणार नाही. लेखाच्या गावी पोचलो आणि कळलं तिथे तिचं घरच नाहीये. घरच नाहीये म्हणजे? त्या सावकारानं माझं घर जाळून टाकलं. असं कसं झालं? मग पुढे काय झालं? सासने समजलं असणार की मी गावात आली आहे, म्हणूनच त्याने त्याची माणसं माझ्या मागं लावली. आणि मग काय? आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत धरून नुसत्या पळत सुटलो. आणि एके ठिकाणी
आणि रस्त्यात मला ठेच लागली आणि मी पडले. हॅलो. तिथं मस्ती वाचवाया एक आजी आली. धावतो दादा इंगा.